आत्ताच्या काळामध्ये तुमच्याकडे आलेली जी घटस्फोटाचे माणसं आहेत किंवा केसेस आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात कॉमन कारण तुम्हाला काय दिसतं? पहिली गोष्ट म्हणजे इगो. मेल की फिमेल? दोन्ही दोन्ही इथे तुम्ही जेंडर बायस नाही होऊ शकत. दुसरं म्हणजे लॅक ऑफ कम्युनिकेशन, की संवादमध्ये कुठेतरी विसंगती येते. त्याचं रूपांतर की मी का बोलू, आणि इगोमध्ये ते कमीपणा कुणी घ्यायचा, तो इगोवर जातं. तिसरं सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे की हलके कान असते. कारण का आपण असं होतं की बरेचशी लोक स्वतः पार्टनरशी बोलण्याऐवजी लोक त्या पार्टनरविषयी काही सांगतात आहे. म्हणजे विश्वास असतो पण ते सततचं ऐकण्यामुळे त्याच्यामुळे हलका कान हे एक आहे. आणि फोर्थ म्हणजे कम्पेअरिंग युअर लाईफ विथ अदर्स. का आज असं आहे की आज मी स्टेटस रील्सचा जमाना आहे. मी जेव्हा बघतो की इंस्टाग्राम उघडतो की बाबा माझी मैत्रीण आज खूप बाहेर फिरती आहे, Yes. की हे करते, सो शी स्टार्ट डेव्हलपिंग की अरे माझ्या लाईफमध्ये काहीच हॅपनिंग होत नाहीये. आणि मग तो का होत नाहीये, तर मग ते नवऱ्याकडे जातं किंवा नवरा म्हणत असतो की अरे ती बघ, ती कशी कमवती आहे, सो शी इज डुईंग समथिंग, तू दिवसभर घरीच बसलेली आहे. सो ते की कधी कधी आपण चर्चा करतो की आपला मित्रमैत्रिणी येऊन चर्चा करतात की अरे माझा नवरा असा असा वागतो. आपल्याला प्रॉब्लेमही नसतो, पण त्याचा ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटायला लागतं की अरे आपल्यालाही हा प्रॉब्लेम आहे. वा. पण त्याची परिस्थिती आणि आपली परिस्थिती ही वेगळी असते. सो आज ह्याही गोष्टीमुळे हे प्रमाण वाढलेलं आहे.